तिरळेपणा म्हणजे काय हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला ही गोष्ट समजणं जरुरी आहे की आपला जो डोळा असतो हे हे जे दोन डोळे असतात ते एका बॅलन्समध्ये अविरत काम करत राहतात आणि ते काम करण्यासाठी एका डोळ्याचे 6 स्नायू आणि दुसऱ्या डोळ्याचे 6 स्नायू असे टोटल 12 स्नायू ॲट अ टाईम काम करतात आणि त्यांचं जे कोऑर्डिनेशन असतं ते ब्रेनसोबत इतकं तंतोतंत असतं त्याच्यामुळे आपण हे जग बघू शकतो. तर या स्नायूंच्या कामामध्ये जर एकही स्नायूचं फंक्शन डिस्टर्ब झालं तर आपल्याला तिरळेपणा डेव्हलप होतो. सो बेसिकली तिरळेपणा म्हणजे काय, जेव्हा दोन्ही डोळे एका दूरच्या वस्तूवर अलाइन करू शकत नाहीत आणि त्यापैकी एक डोळा हा आतल्या साईडला नाकाकडे किंवा बाहेरच्या साईडला कानाकडे किंवा वरती किंवा खाली मूव्ह करतो, तेव्हा आपण त्याला तिरळेपणा म्हणतो. आणि तिरळेपणाचे वेगवेगळे टाईप्स असू शकतात, वेगवेगळे प्रकार असू शकतात. लाईक आतलेपणाचा तिरळेपणा, बाहेर जाणारा तिरळेपणा, डोळा वरती फिरणारा तिरळेपणा किंवा डोळा खाली फिरणारा तिरळेपणा, हे डिफरंट त्याचे प्रकार असतात.